नमस्कार मित्रांनो, मी आहे अतुल नगरकर आणि आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्र सेट परीक्षा ऑगस्ट 2015 साली जी झाली होती त्या परीक्षेमधील जनरल पेपर जो आहे पेपर नंबर 1 त्याचा जो प्रश्नपत्रिका सेट ए आहे आणि पेपर नंबर 1 मधील जे 10 युनिट आहे त्या 10 युनिटपैकी युनिट नंबर 2 जो आहे त्याचं नाव आहे रिसर्च ॲप्टिट्यूड म्हणजे संशोधन अभियोग्यता। त्यातील 7 ते 12 प्रश्नांची चर्चा, एकूण 6 प्रश्नांची चर्चा आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहोत। प्रश्न बघा, प्रश्न आहे संशोधन करताना संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगिक गृहीतक, पद्धतीशास्त्र, संशोधन समस्या ओळखणे, मिळालेल्या गुणात्मक संख्यात्मक माहितीचे विश्लेषण करणे, फलिताचे चर्चात्मक विवेचन करणे या बाबींचा उपयोग केला जातो। म्हणजेच काय की संशोधनातील पायऱ्या किंवा त्यालाच आपण स्टेप्स म्हणतो यावर आधारित प्रश्न आहे। आता आपल्याला माहिती आहे की पहिल्यांदा काय करायला पाहिजे, संशोधन समस्या ओळखला पाहिजे, म्हणजेच प्रॉब्लेमला पहिल्यांदा आयडेंटिफाय करायला पाहिजे, बरोबर। हा झाला पहिला। मग याच्यामध्ये ऑप्शनमध्ये पहिल्यांदा 3 नंबर संशोधन समस्या ओळखणे, 3 नंबरचा ऑप्शन कुठला आहे, सी। आता सी हे उत्तर आहे, हे मात्र बरोबर आहे, परंतु या स्टेप्समध्ये 2 नंबर कुठला येतो तर ऑब्जेक्टिव्ज संशोधनाची उद्दिष्टे व अनुषंगिक गृहीतके, 3 नंबर 1 नंबर। त्याच्यानंतर मेथडॉलॉजी, मी आता फक्त एम लिहितो, मेथडॉलॉजी म्हणजेच काय, पद्धतीशास्त्र, संशोधनाची पद्धती जी आहे ती तुम्हाला ठरवावी लागते या स्टेपमध्ये। त्यानंतर 4 नंबरमध्ये काय हो, ॲनालिसिस, डेटा कलेक्शन अँड ॲनालिसिस म्हणजेच काय, मिळालेल्या गुणात्मक संख्यात्मक माहितीचे काय करण्याचे विश्लेषण करणे। आणि सगळ्यात शेवटी आहे ते म्हणजे फलिताचे चर्चात्मक विवेचन करणे, म्हणजेच इथं निष्कर्ष किंवा त्याला काय म्हणतो आपण, रिझल्ट्स म्हणू शकतो। तर 3, 1, 2, 4, 5 हा क्रम या स्टेप्स या उत्तरामध्ये येतात आणि सी हे आपलं उत्तर आहे। चला पुढचा प्रश्न बघूयात। पुढचा प्रश्न आहे प्रश्न 8वा। एखाद्या संशोधन अहवालाच्या संदर्भ सूचीमध्ये त्या विषयावर प्रकाशित सर्व पुस्तकांची यादी दिलेली असते, बरोबर। त्या विषयावर प्रकाशित सर्व पुस्तकांची यादी दिलेली असते का हो एखाद्या संशोधन अहवालात? नाही। वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते, तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन देखील होते। म्हणजेच काय की एखाद्या संशोधन अहवालामध्ये संदर्भ दिलेले असतात, त्याचा उपयोग काय की त्या संशोधन अहवालाची विश्वासार्हता त्याला प्राप्त होते। म्हणजेच काय, इट लेंड्स क्रेडिबिलिटी टू द रिपोर्ट अँड सर्व्स ॲज अ गाईड फॉर फर्दर रिसर्च। हे बरोबर आहे, हे काय आहे, बरोबर आहे। आता बघा, सूचित असलेल्या प्रत्येक संदर्भाचा सारांश दिलेला असतो, हे पण चुकीचं आहे। वाङ्मयाचे लिखाण फक्त अमेरिकन सायकोलॉजिकल असोसिएशन ठरवलेल्या पद्धतीनुसारच केले जाते, हे देखील चुकीचं आहे। तर उत्तर काय आहे, वाङ्मयामुळे त्या अहवालास विश्वासार्हता प्राप्त होते, तसेच पुढील संशोधनासाठी मार्गदर्शन देखील होते। आता बघा, तर या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण बघूयात। पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे या प्रश्नपत्रिकेतला प्रश्न 9वा। कुठलेही गृहीतक टिंबटिंब या प्रकारे मांडता येत नाही, टिंबटिंब या प्रकारे मांडता येत नाही। तर ऑप्शन आहेत
ऑप्शन काय आहेत बघा. ऑप्शन आहे दिशादर्शक, उद्घोषणात्मक, शून्य आणि प्रश्नात्मक आणि सामान्य. नो हायपोथेसिस कॅन बी स्टेटेड इन डॅश डॅश टर्म्स. डिरेक्शनल, डिक्लेरेटिव्ह, नल अँड इंटरोगेटिव्ह, जनरल. आता डायरेक्शनल हायपोथेसिस असते, डिक्लेरेटिव्ह हायपोथेसिस असते, नल अँड इंटरोगेटिव्ह म्हणजेच काय प्रश्नात्मक किंवा शून्य परिकल्पना असते, म्हणजे हे तिन्ही पण असतात. आणि सामान्य किंवा जनरल हायपोथेसिस नसते. म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे कुठलेही गृहीतक सामान्य या प्रकारे मांडता येत नाही. डी इज आवर आन्सर. डी इज आवर आन्सर. पुढचा प्रश्न आहे, एफ चाचणी मुख्यतः एकभुज असते, मुख्यतः द्विभुज असते. गृहीतकानुसार एकभुज किंवा द्विभुज असेल, द्विभुज कधीच नसते. द एफ टेस्ट इज बेसिकली वन साइडेड, इज बेसिकली टू साइडेड, कॅन बी आयदर डिपेंडिंग ऑन द हायपोथेसिस, कॅन नेवर बी टू साइडेड. पहिल्यांदा तर डी हे अजिबातच होणार नाही. म्हणजे काय, एक वेळ ती वन साइडेड असू शकते, एक वेळ ती बेसिकली टू साइडेड असू शकते. परंतु सगळ्यात अपिलिंग उत्तर कुठलं आहे हो, कॅन बी आयदर डिपेंडिंग ऑन द हायपोथेसिस. म्हणजे सी हे उत्तर आपलं आहे. गृहीतकानुसार एकभुज किंवा द्विभुज असेल हे बरोबर उत्तर आहे. मुख्यतः एकभुजच असते, मुख्यतः द्विभुजच असते हे देखील होणार नाही. हां, हायपोथेसिसनुसार तुमचं एफ टेस्ट जी आहे ती तुमची कॅन बी आयदर डिपेंडिंग ऑन द हायपोथेसिस म्हणजे गृहीतकानुसार किंवा परिकल्पनेनुसार ती एकभुज किंवा द्विभुज असू शकेल, असेल असं आपण म्हणू शकतो. जसं तुमचं गृहीतक तशी तुमची ती एकभुज असेल का द्विभुज असेल ते ठरते. इथं ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. द एफ टेस्ट कॅन बी आयदर डिपेंडिंग ऑन द हायपोथेसिस. एफ चाचणी गृहीतकानुसार एकभुज किंवा द्विभुज असेल. सी हे उत्तर आहे. प्रश्न बघा. प्रश्न आहे, प्रायोगिक संशोधनाचे टिंबटिंब करता येते. एक्सपेरिमेंटल रिसर्च कॅन बी. सहजपणे सामान्यीकरण करता येते, सहजपणे विश्लेषण करता येते, सहजपणे नियोजन करता येते, नेमकेपणाने नियंत्रण करता येते. एक्सपेरिमेंटल रिसर्च कॅन बी इझिली जनरलाइज्ड, इझिली अनालाइज्ड, इझिली प्लॅन्ड, प्रिसाइजली कंट्रोल. आता एक्सपेरिमेंटलमध्ये प्रिसाइजली कंट्रोल हे आपलं उत्तर आहे. इझिली म्हणजे सहजपणे सामान्यीकरण, सहजपणे विश्लेषण, सहजपणे असं काय प्रायोगिक संशोधनामध्ये सहजपणे नियोजन विश्लेषण सामान्यीकरण होणार नाही, नेमकेपणानं नियंत्रण करता येते. म्हणून डी इज आवर आन्सर. आता हा सोपा प्रश्न विचारलेला आहे बघा यांनी. एखाद्या संशोधन नियतकालिकाचा दर्जा टिंबटिंब याने दर्शविला जातो. एच इंडेक्सने दर्शवला जातो, जी इंडेक्सने दर्शवला जातो, I/0 किंवा ओने दर्शवला जातो, इम्पॅक्ट फॅक्टरने दर्शविला जातो. तर या ठिकाणी बघा याचं समर्पक उत्तर किंवा करेक्ट आन्सर कोणता आहे हो, तर हा प्रश्न बऱ्याच वेळा रिपीट झालेला प्रश्न आहे. द क्वालिटी ऑफ अ रिसर्च जर्नल is indicated by its impact factor. Not H index, not G index, not IO score. Impact factor is the correct answer and answer is D. Here we have completed 6 questions of research aptitude.